सगळ्या ध्यानी मित्रांना मी तनुजा, माझा सगळ्यांना खूप खूप नमस्कार। आज पौर्णिमाच आहे। आज मी तुम्हाला एक मेडिटेशन कसं करायचं हे सांगणार आहे। मेडिटेशनचे खूप फायदे आहेत। तुमचं सगळ्यात महत्त्वाचं काय जर असेल तर तुमचं आरोग्य हे खूप छान प्रकारे सुधारेल जेव्हा तुम्ही मेडिटेशन सुरू कराल। का तर आपल्या शरीरामध्ये जे काही नाडीमंडल आहे त्या नाडीमंडलचं पूर्ण शुद्धीकरण हे दुसऱ्या कशानंच होऊ शकत नाही। ते पूर्ण शुद्धीकरण आपलं मेडिटेशनमुळे होतं, ध्यानामुळे होतं। आपल्याला झोपेतून ऊर्जा मिळते, त्याच्यापेक्षा कित्येक पटीत जास्त ऊर्जा ही आपल्याला मेडिटेशनमुळे मिळते। आपले अनेक आजार हे आपण असेच पार करून जाऊ शकतो। अनेक संकट आपल्याला मोठी का वाटतात? का तर तेव्हा आपली शक्ती कमी पडत असती। एखादी जबाबदारी आपल्याला मोठी का वाटती? का तर तेव्हा आपली शक्ती कमी पडत असते। आणि मेडिटेशन हीच आपली शक्ती आपण सुधारू शकतो। आपल्या भोवतीचा ऑरा खूप मोठं मॅटर हेच आहे। जास्त सगळ्यात जर कशाचा प्रभाव पडत असेल, मी तुमच्याशी बोलले किंवा मी तुमच्या संपर्कात आले, आपण एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आलो तर आपल्याला खूप छान वाटतं। आणि एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर आपल्याला खूप असं विचित्र काहीतरी फील होतं। ते कशामुळे होतं? तर त्या व्यक्तीच्या ऑरामुळे होतं। तो ऑरा क्लीन्स करण्याचं कामही मेडिटेशनमुळे होतं। कालच मी तुम्हाला सांगितलंय, ज्यांनी कोणी कालची व्हिडिओ बघण्यापेक्षा आजचं मेडिटेशन नक्की करा। मेडिटेशनमुळे तुमचं संपूर्ण रोग, व्याधी, सगळी तुमचे नातेसंबंधातले बिघाड, सगळं जे काही प्रत्येक महिलेच्या आयुष्यात किंवा प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात जे काही फ्रस्ट्रेशन आहे ते फ्रस्ट्रेशन दूर होण्यासाठी तुम्हाला मेडिटेशनचा नक्की उपयोग होईल। माझ्या परीने मी तुम्हाला मेडिटेशन सांगण्याचा प्रयत्न करतेय। तुम्ही समजावून घ्या आणि काहीही जरी कमी पडत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा। सगळ्यात आधी मेडिटेशन सगळ्यात उत्तम काळ कुठला असेल मेडिटेशन करण्याचा? तर तो सकाळी 4 ते 5:30 या काळामध्ये जर तुम्ही उठून मेडिटेशन केलं तर ते खूप सुंदर होतं। का तर तेव्हा आजूबाजूच्या सगळ्या व्हायब्रेशन्स या अतिशय प्युअर असतात। व्हायब्रेशन्स कशा तयार होतात? आपल्या आजूबाजूच्या, आपल्या आसपासच्या घरातल्या व्यक्ती, आपल्या आजूबाजूच्या व्यक्ती, अनेक छोटे मोठे प्राणी जे म्हणजे ज्यांना कळतंय, ज्यांना आहे अशी थोडीशी त्यांची मानसिक स्थिती थोडीशी, जसे की आपल्या घरात एखादा पप्पी असेल किंवा आपल्या शेजारी पाजारी पप्पी, गाई यांच्या व्हायब्रेशन्सचा सुद्धा आपल्यावर परिणाम होतो। आणि सकाळी जेव्हा 5:30ला पक्षी, प्राणी हे उठतात तसे ते अगदी असे निरागस असतात। प्राणी पक्ष्यांचं धरू नका तुम्ही, पण माणसांचंच धरा। अनेक निगेटिव्ह विचार प्रत्येकाच्या मनातून चाललेले असतात, ते हळूहळू आपल्या वातावरणामध्ये पसरत असतात। आणि ते वातावरणामध्ये पसरल्यामुळे वातावरणाला एक प्रकारचं असं एक प्रदूषण असतं। म्हणजे जे प्रदूषण असं धुरामुळे वगैरे होतं, तेच एक प्रकारचं प्रदूषण हे विचारांमुळे सुद्धा होत असतं। पण सकाळी खूप फ्रेश वातावरण असतं, त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात। त्या वेळेत केलेल्या मेडिटेशनला अमृत वेला असंही म्हणतात। ते मेडिटेशन तुम्ही नक्की करत जावा। ते 1 तास करा। तुमचं जेवढं काही वय आहे त्या वया एवढी मिनिटं एवढं मेडिटेशन करणं हे खूप गरजेचं आहे। तुम्ही करून बघा मेडिटेशन आणि मग तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम हळूहळू कसे संपत येत आहेत ते लक्षात घ्या। मेडिटेशन करताना अजून एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते, तुम्ही मांसाहार करू नका। का तर हे पूर्ण जे युनिवर्स आहे, आपण सगळीजण एकमेकांना बॉन्डिंग आहोत। आज आता तुम्हाला पौर्णिमेच्या मेडिटेशन बद्दल सांगते, तर चंद्र आहे, चंद्राचा आपल्या मनावर प्रभाव होतो हे आपण ज्योतिषशास्त्रामधून समजून घेतलेलंच आहे। तसंच प्रत्येक ग्रहाचा, प्रत्येक जे काही आहे, झाडं, फुलं, पानं, हा निसर्ग, या सगळीजण आपण एकमेकांना असं घट्ट धरून ठेवलेलं आहे। त्यामुळं या सगळ्याचाच आपल्या आरोग्यावरती परिणाम होत असतो। तुम्ही बघा, जेव्हा केव्हा अमावस्या येईल किंवा पौर्णिमा येईल, जी माणसं रागीट असतात, ज्यांना चिडचिड करायची सवय असते, किंवा जी माणसं वयस्कर आहेत, काही आजारी आहेत, त्यांचा आजार हा पौर्णिमेच्या आणि अमावस्येच्या काळामध्ये दुणावतो। का तर आपण चंद्राला रिलेट करतो। आपण सगळ्या प्रत्येक प्लॅनेटला आपण आपल्यावरती त्याचा इफेक्ट होत असतो। का तर आपण या युनिवर्समध्येच राहतो आणि तो पण एक युनिवर्सचा भागच आहे। त्याच्यामुळे पौर्णिमेला तुम्ही ध्यान नक्की सुरू करा।
पौर्णिमेचं ध्यान हे खूप महत्त्वाचं आहे. पौर्णिमेला चंद्र हा पूर्णत्वाला गेलेला असतो. त्याचप्रमाणे आपणही जे काही आपले अवगुण आहेत तेही पूर्णत्वाला जातात आणि जर आपल्याकडे काही चांगलं असेल तर तेही पूर्णत्वाला जातं. जे ध्यान करणारी माणसं असतात त्यांना पौर्णिमेच्या आदल्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी त्यांचं ध्यान खूप छान लागू शकतं. तुम्ही त्याच्यामधली उंची जी प्रत्येकाला गाठायची असते ती उंची तुम्ही पौर्णिमेच्या ध्यानामध्ये गाठू शकाल. त्यामुळं काल रात्रीच खरं तर मी व्हिडिओ करणार होते, पण शांतता पाहिजे ना मला व्हिडिओ करताना, ती नव्हती. त्यामुळं ते ध्यानाचं राहून गेलं. आपला ओरा क्लीन्स करण्यासाठी आणि आपल्यामध्ये एक स्वतःमध्ये एक शक्ती निर्माण करण्यासाठी नक्की मेडिटेशन करा. मेडिटेशन करण्यासाठी वयाची अट नाही, वेळेची अट नाही. तरीही ब्रह्ममुहूर्तावरचं ध्यान आणि रात्री झोपण्याच्या आधीचं ध्यान हे फार गरजेचं आहे. रात्री झोपतानाच्या ध्यानामुळे आपल्याला शांत झोप लागू शकते. रात्रीचं ध्यान हे वेगळ्या प्रकारचं असते, सकाळचं ध्यान हे वेगळ्या प्रकारचं असते. तर आज मी तुम्हाला ध्यान कसं करायचं ते सांगते. सगळ्यात आधी ध्यान करताना डोळे शांत मिटून बसा. मी आता गाईड करते, मी काहीही मिटणार नाही. तुम्ही स्वतःचे डोळे मिटून बसा. अतिशय रिलॅक्स जिथं तुम्हाला वाटेल अशा ठिकाणी तुम्ही बसा. खूप शांत, अगदी तुमचं अंग पूर्ण अंग शरीर सैल सोडता येईल अशा अवस्थेमध्ये बसा. खरं मेडिटेशनला हे जमिनीवरती काहीतरी आसन घेऊन मांडी घालून बसायचं असतं मेडिटेशनला. ते बसल्यानंतर तुम्हाला ज्या पोजमध्ये जे हात तुम्हाला जसे ठेवावे वाटतात तसे ठेवा. शक्यतो आपली सगळी बोटं ही अशी एकात एक घातलीत तर आपल्या हातांचं काम, कुठं आपण खाजवलंय कुठेही केलं, हे हातांना आपण लॉक करून टाकतो. हातामधून आता जेव्हा आपण असं, आणि जितकं शक्य होईल तितकं ताट बसा. तुमची जेव्हा पुढं प्रोग्रेस होईल तेव्हा ताट बसण्याचा तुम्हाला उपयोग तर होईलच. आणि जसा माझा मणक्याचा त्रास हा ताट बसण्यामुळे बंद झाला तसाच तुमचाही तो त्रास पूर्ण बंद होईल. जर कोणाला मणक्याचा हृदयाचा त्रास असेल त्यांनी ताट बसून मेडिटेशन करा. कारण आपल्याला आपला एक जो आहे ना मणका तो ताट राहिला की आपल्या जे मेंदू आहे तिथपर्यंत डायरेक्ट सप्लाय होतो. वैश्विक जी काही ऊर्जा येते ती आपल्याला इथून येते, आपल्या या ब्रह्मरंध्रामधून खाली अशी जात असती. तो असं कुठं ब्लॉक होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला रिकव्हर व्हायला जर कुठलाही प्रॉब्लेम असेल तर खूप लवकर, म्हणून ताट बसणं. हात लॉक ठेवले म्हणजे आपले हात जेव्हा आपण लॉक ठेवतो अशा प्रकारे तेव्हा आपल्या हातानं कुठं खाजवणं, कुठं हालचाल बंद होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोळे पूर्ण शांत, जितकं शांत असे डोळे तुम्हाला मिटता येतील तितके डोळे शांत मिटा. त्याच्यानंतर श्वासांकडं आपल्याला लक्ष द्यायचंय. आपल्या नाकपुड्यांकडं, पूर्ण नाकपुड्यांकडं लक्ष केंद्रित करा. श्वास हा कसा येतोय, हळू येतोय का शांत येतोय, तिकडं लक्ष द्या. कुठलीही कसरत करू नका. आपल्याला श्वास खोल घ्या असं काहीही करायचं नाही. जसा तुमचा श्वास आहे, नैसर्गिक श्वास ज्या प्रकारे आहे त्याच प्रकारे त्या श्वासाकडं नुसतं आपल्याला एक ऑब्झर्व करायचा आहे. तो श्वास जसं नदीच्या काठावरती आपण बसलोय आणि नदीचं पाणी वाहतंय, शांतपणे वाहतंय, खूप शांत असं नदीचं पाणी वाहतंय आणि आपण ते किनाऱ्याला बसून नुसतं ऑब्झर्व करतोय. आपल्याला त्या पाण्यामध्ये जायचं नाहीये, काहीच करायचं नाही. त्याप्रमाणे फक्त आणि फक्त आपल्या श्वासांवरती लक्ष केंद्रित करा. श्वास येतोय, आल्यानंतर श्वास कुठल्या नाकपुडीतून येतोय, एकाच नाकपुडीतून येतोय का दोन्ही नाकपुड्यांमधून येतोय, इकडे लक्ष द्या. श्वासांची गती कशी आहे, श्वास आपला गरम आहे का गार आहे. जेव्हा आपण श्वास आत घेतो तेव्हा तो थोडासा गार आहे का, आणि जेव्हा जाऊन लंग्समधून तो बाहेर पडतोय तेव्हा तो थोडासा गरम झालाय का, इकडे लक्ष द्या. पूर्ण श्वासांवरती आपलं लक्ष केंद्रित करा. विचार येत आहे डोक्यामध्ये, त्याच्याकडं दुर्लक्ष करू नका. त्याच्यावरती कुठलंही का विचार येत आहेत त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची काहीही रिॲक्शन देऊ नका. पूर्ण शांतपणे आपल्या विचारांकडेही एक त्रयस्थ भावानं बघा, द्रष्टा भावानं बघा. मी फक्त एक बघणारा शिल्लक राहिलो, मी काहीही नाही.
डू नॉट रिएक्ट, डू नॉट रिस्पेक्ट, डू नॉट काहीच त्या विचारांवरती तुम्ही येऊ नका. विचारांना असंही करू नका. का आलाय त्या विचारांवरती चर्चा, विचाराला उत्तर, ह्या गोष्टी पूर्णपणे थांबवा. अतिशय शांत आणि लक्ष पूर्ण श्वासांवरती केंद्रित करा. अगदी छोटासा भाग आहे आपल्या या नाकपुड्या ह्या. या छोट्या भागावरती आपण जेव्हा लक्ष केंद्रित करतो तेव्हा पूर्ण मन अगदी छोट्याशा भागावरती आपलं केंद्रित झालंय. आजूबाजूच्या आपल्या शरीराचा, आपल्या आसपासच्या वातावरणाचा हळूहळू हळू तुम्हाला विसर करेल. आणि फक्त श्वास. त्यासाठी एकच गोष्ट करायची, विचारांकडं त्रयस्थपणे एक द्रष्टा भावाने बघायचं. मी आहे, त्या विचारांमधला मी, ह्या भावानं त्या विचारांकडं बघू नका. विचारांना वाईटही म्हणू नका, चांगलंही म्हणू नका. फक्त आणि फक्त आज मी माझ्या श्वासांवरती बघणार आहे. श्वास आजपर्यंत रोजच घेत होतो, पण कधी जाणवलंच नव्हतं. कसा घेतो, कुठल्या नाकपुडीतून घेतो, नाकपुडीमध्ये कुठं स्पर्श करतोय तो श्वास, ह्याकडे बघा. नाकपुडीमध्ये गुदगुल्या होत आहेत का? नाकपुडीमध्ये कुठं वारा, जो वायू आहे तो जाणवतोय का? कुठल्या भागाला स्पर्श करतोय का? हेच तुम्हाला पूर्णपणे बघायचं आहे. हे करताना तुम्ही एखादं म्युझिक किंवा गायडेड मेडिटेशनची जी काही एक ऑडिओ क्लिप असते ती लावू शकता. ती ऑडिओ क्लिप लावल्यामुळं तुम्हाला कुठल्याही प्रकारे तुमच्या मनातले विचार स्टॉप करायला त्याचा खूप उपयोग होईल. आज इथंच थांबते. आज तुम्ही हे प्रॅक्टिस करा. परत उद्या भेटेन. तोपर्यंत सगळ्या ध्यानी मित्रांना माझा नमस्कार.